Okay, good afternoon dear friends. Today we are going to learn the present continuous tense. So let's run. Present continuous टेन्स. सर्वात प्रथम प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ किंवा अपूर्ण वर्तमान काळ. या टेन्सची रचना कशी असते, सेंटेन्सचं स्ट्रक्चर कसं असतं याची माहिती आपण प्रथम घेऊया. सर्वात प्रथम एस इज फॉर सब्जेक्ट. सुरुवातीला काय असतं वाक्याच्या? सब्जेक्ट. त्याच्यानंतर एम इज आर. ऑक्झिलरी व्हर्ब टू बीज फॉर्म. ओके. आफ्टर दॅट there is a verb plus ing and plus o means object. Means here is the structure of the sentence. वाक्याच्या सुरुवातीला कर्ता असेल, कर्त्यानंतर am is are यापैकी कोणतेही एक टू बीचे रूप हेल्पिंग वर्ब. त्यानंतर मेन व्हर्ब, त्या मेन व्हर्बला आयएनजी प्रत्यय लागून येणार आणि सर्वात शेवटी वाक्याचा ऑब्जेक्ट. फॉर एक्झाम्पल, लुक ॲट द सेंटेन्स अँड रीड दिस सेंटेन्स केअरफुली. रीड अलाउड. रीड दिस. आय am reading book. I am reading a book. Look at this sentence carefully. I is a subject. I is a subject. Am is are, these are the to be's form. Read is the main verb. ing is a continuous tense. A book is a object. अशी सेंटेन्सची रचना किंवा सेंटेन्सचं स्ट्रक्चर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये असतं. मीन्स आय एम रीडिंग अ बुक म्हणजे मी पुस्तक वाचत आहे, म्हणजे अपूर्ण आहे ही क्रिया किंवा सध्या सुरू आहे अशा अर्थाने. ओके. नाउ सी, नाउ आय एम गिविंग यू अ व्हर्ब. ओके. रन. रन इज अ व्हर्ब. रन हे काय आहे? एक व्हर्ब. आता या वर्बला तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये फॉर्म करायचं आहे. हाऊ कॅन यू मेक द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स फ्रॉम धिस सेंटेन्स? कशा प्रकारे करू शकता? रन या क्रियापदापासून तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर तयार करायचं आहे. दिस इज द फॉर्म्युला. ओके. हां. येस, एनी वन ऑफ यू? Okay, I am running on the ground. Okay. हाँ, I am run. Run is a main verb. You have to add here ing in order to make the continuous tense. I am running on the ground. हाँ, okay. मला सांगा या ठिकाणी सब्जेक्ट काय वापरला आहे आपण दोन्ही सेंटेन्समध्ये?
फक्त आय सब्जेक्ट येणार का सेंटेन्सला प्रत्येक? नाही. मग कोणकोणता सब्जेक्ट वापरू शकता? आय, वी, यू, ही, शी, इट, they. Very good. These are all pronouns and we have already studied about it. These are the pronouns of English. These are the basic pronouns. There are more pronouns but we have to study them later on. Now at this moment you have to focus these basic pronouns: I, we, you, he, she, it and they. Can you use the noun in place of he, she, it or I? he, she, it च्या ऐवजी तुम्ही एखादा नाउन वापरू शकता का? व्हेरी गुड. ही च्या ऐवजी कोणता नाउन वापरू शकता? येस, करेक्ट. ही मीन्स तो. ओके. हां. देन कोणतं नाउन याच्या जागी वापरू शकता तुम्ही? कोणतं पण घ्या. प्रवीण. व्हेरी गुड. प्रवीण. ओके. हां. देन प्रवीण. हां. प्रवीण. प्रवीण इज अ नाउन. दॅट मीन इट इज अ सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. हां. मग एम इज आर पैकी कोणतं टू बीचं फॉर्म वापरणार आहे तुम्ही इथे? is. Very good. Why? Because this is a third person, second person. Okay. I, we, you, he, she, it, third person. बरोबर आहे की नाही? हां. म्हणजे I first person, you second person and he, she, it is a third person. आहे की नाही? थर्ड पर्सन. हां. तर मग प्रवीण थर्ड पर्सनसाठी इज वापरायचं आहे. इथे फर्स्ट पर्सनसाठी एम वापरायचं आहे. म्हणजे फर्स्ट पर्सन आय. वी इज ऑल्सो फर्स्ट पर्सन बट दॅट इज प्लुरल. ओके. हां. प्रवीण इज. प्रवीण इज. विच वर्ब कॅन यू यूज? एनी टाईप ऑफ वर्ब. कॅन यू टेल मी द वर्ब? प्रवीण इज. Very good. Praveen is playing. Praveen is playing. Praveen is playing cricket. Praveen is playing cricket. Okay. Now look at here. We use the different subject here. What subject it is? Boys. Boys. एम इज आर पैकी काय वापरणार तुम्ही आता इथे? आर. आर का वापरायचा? बिकॉज द बॉईज दीज आर द प्लुरल्स. अनेक वचनी करता आहे आपला. बरोबर आहे की नाही? अनेक वचनी करत्याच्या समोर तुम्हाला आर वापरायचा आहे. मग बॉईज आर. बॉईज आर. बॉईज आर डान्सिंग. Boys are dancing. Okay. Look at these sentences. I am reading a book. Can you read it aloud? Read aloud. I a book. Next sentence. Running on the ground. Okay, very good. Praveen is playing cricket. Boys are dancing. Okay. These are the some sentences and this is a present continuous tense sentences. Okay. कोणत्या टेन्सची सेंटेन्स आहे हे सगळे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता कंटिन्युअस टेन्स कशावरून ओळखायचा? व्हर्ब. कशावरून? व्हर्ब. Verb is here, the verb form is ing form. Look at this. These are all ing form. Reading, running, playing, dancing,
कॅन यू टेल मी द अनादर फॉर्म ऑफ वर्ब्स और अनादर वर्ब्स? अजून कोणकोणते वर्ब सांगता येतील विथ ING? जंपिंग, व्हेरी गुड. ईटिंग, येस. कुकिंग. ब्लोइंग, व्हेरी गुड. वॉकिंग. कॅचिंग. फोल्डिंग, व्हेरी गुड. These are all continuous tense verb. ओके. हां, मग तुम्ही आता कंटिन्युअस टेन्स कसा ओळखायचा? तर वाक्याचं जे व्हर्ब आहे या व्हर्बला कोणता प्रत्यय जोडलेला असतो साधारणपणे? ING फॉर्म. सो व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स? रिपीट आफ्टर मी. सब्जेक्ट, am is are, verb, ING, object. Okay, do you understand?